अनेक कामांची सुरुवात खूप उत्साहाने होते, पण हा उत्साह टिकत नाही। नवीन वर्षी संकल्प केले जातात, आठवड्याभरात ते विस्मरणात जातात। नव्याचे 9 दिवस ही म्हण उगाच नाही। मग हे नव्याचे 9च दिवस राहू नयेत, सुरुवातीचाच उत्साह कायम राहावा म्हणून या 5 गोष्टी सांभाळा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुमचं मत सुद्धा नोंदवा। तर पहिली गोष्ट, कामाची आवड असणे। जे काम दीर्घ काळासाठी आपण करणार आहोत त्याची आवड असली पाहिजे। आवड असण्याचे 3 फायदे होतात। 1, आपण त्या कामाची टाळाटाळ करत नाही, उलट पक्षी त्या कामाला आपण प्राधान्य देतो। 2, आवड असली की आपोआप आपण त्यासाठी सवड सुद्धा काढतो, आपण ती गोष्ट न कंटाळता करत राहतो। 3, ते काम आपल्यासाठी कधीच जुनं होत नाही। हा सुरुवातीचा उत्साह टिकून राहण्यासाठी सांभाळायची दुसरी गोष्ट, छोटी पावलं टाका। एखादा डोंगर चढताना तो कितीही मोठा असला तरी डोंगर चढण्याची सुरुवात ही एक पावलानेच होत असते। सुरुवातीला उत्साह असतो, मोठमोठी पावलं टाकण्याची इच्छा होते, पण एकदम मोठी पावलं टाकू नयेत, नाहीतर सुरुवातीलाच दम लागतो आणि मग सगळा उत्साह तिथेच संपतो। डोंगर चढताना थोडं थोडं आणि एका ठराविक वेगाने जात राहायचं। कामाचं देखील तसंच आहे। खूप मोठं काम, डोंगरा एवढं काम आपण हाती घेतलेलं असतं किंवा मोठं ध्येय आपण गाठायचं ठरवलेलं असतं। सुरुवातीला उत्साह असतो, सुरुवातीचे काही दिवस खूप जोमाने आपण काम करत राहतो, मग एकदम थकून जायला होतं। त्यामुळे एका ठराविक वेगाने पण सातत्याने चालत राहायचं, म्हणजे उत्साह टिकून राहतो। तिसरी गोष्ट, नवीन शोध घेत राहणे आणि प्रयोग करत राहणे। काम कुठलंही असलं तरी त्यात नवनव्या गोष्टी येत राहतात, छोट्या छोट्या डेव्हलपमेंट्स होत राहतात। जसं आपला स्मार्टफोन नेहमी स्मार्ट राहावा यासाठी कायम सॉफ्टवेअर अपडेट्स येत राहतात। मग फोन जुना असला तरी त्या सॉफ्टवेअर अपडेट्समुळे तो नवा झाल्यासारखा वाटतो। आपल्या कामातही गोष्टी अपडेट होत राहतात, त्याकडे लक्ष द्यायचं। नवनवीन गोष्टी मिळत राहतात, शोधत राहायचं, नवे नवे प्रयोग करत राहायचे। मग स्मार्टफोनसारखं कामातलं सुद्धा नाविन्य टिकतं। कामाशी निगडीत एक्सपर्टशी संवाद साधायचा, म्हणजे आपण नेहमी आपल्या कामात अपडेट राहतो। चौथी गोष्ट, अंतिम ध्येयाबाबत स्पष्टता असणे। आपण डोंगर चढण्याबाबत बोललो। डोंगर चढताना ध्येय असतं की शिखरापर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजेच आपल्याला आपलं ध्येय ठाऊक असतं आणि मग त्या दिशेने आपण टप्प्याटप्प्याने जात राहतो। तसं कामामध्ये आपल्याला कुठे पोहोचायचं आहे हे ठाऊक असलं की त्यानुसार आपण प्लॅन करू शकतो। दिशा निश्चित होते आणि जे ध्येय गाठायचं आहे ते डोक्यात ठेवून आपल्याला नवी ऊर्जा आणि तोच उत्साह मिळत जातो। पण कुठे जायचं आहे हे ठाऊक असलंच पाहिजे। 5, अपयश आलं तरी पुन्हा उभं राहायचं। अपयश आलं की माणूस थांबतो, ध्येयापासून वंचित होतो। इथे उत्साह पूर्णपणे निघून जाण्याची शक्यता असते, तीच टाळायची, पुन्हा नवी सुरुवात करायची। पण कशी? तर स्वतःला क्षणभर विश्रांती देऊन। कामातला तोचतोपणा सुद्धा अपयशाचं कारण ठरू शकतो। मग क्षणभर विश्रांती घेऊन स्वतःला रिचार्ज केलं की पुन्हा नव्या उत्साहाने सुरुवात करता येते। थोडक्यात काय, तर सुरुवातीचा उत्साह टिकवण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा प्रत्येक गोष्टीची नव्याने सुरुवात करावीच लागते। अनेकदा प्रश्न पडतो की सुरुवात केव्हा करायची? तर याचं उत्तर सोपं आहे। सुरुवात आपल्याला वाटेल तेव्हा करायची, त्यासाठी मुहूर्त शोधायची आवश्यकता नाही। सुरुवातीला उत्साह असतोच, मात्र तोच उत्साह ध्येयपूर्ती होईपर्यंत टिकवून ठेवणं हे आपल्याच हाती आहे। त्यासाठी या 5 गोष्टी नक्कीच सांभाळायच्या, कारण प्रत्येक वेळी सुरुवात करण्यासाठी नववर्षाची वाट पाहणं म्हणजे वाट पाहतच राहणं। आपलं याविषयी असणारं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि सुरुवातीचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी आपण करू शकतो ते नक्की सुचवा। पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत।